हेलो बच्चों, तो आज आ चुका है MSTCT 2025 PCM बुक का रिजल्ट और आप सभी ने अच्छे मार्क्स स्कोर करे हैं। बट बहुत सारे बच्चों के प्रॉब्लम्स आ गए हैं। अभी वो क्या प्रॉब्लम्स आए, बहुत सारे बच्चों को ज्यादा मार्क्स है बट परसेंटाइल कम आ चुके हैं और इसी के रिगार्डिंग आज हम बात करने वाले हैं। तर सगळ्यात मोठा गोंधळ इथं निर्माण झालेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स मेसेजेस येत आहेत आणि ते सांगत आहेत की आम्हाला मार्क्स तर जास्त आहेत, बरोबर आहे, पण पर्सेंटाइल खूप कमी आलेले आहेत। तर याच्याबद्दल काय काय करावे लागणार आहेत गोष्टी, याच्याबद्दल सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पण त्याच्या आधी व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे किती मार्क्स येणार होते आणि तुम्हाला किती पर्सेंटाइल आहेत हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। आणि असे विद्यार्थी ज्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे, ज्यांचे मार्क्स जास्त आहेत मात्र पर्सेंटाइल कमी आलेले आहेत, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण या व्हिडिओवर नेमकं काय तोडगा आहे किंवा याच्यावर आपण काय उपाय करणार आहोत हे सुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। आपल्या सोबत COEP ची हुशार विद्यार्थिनी, COEP ची टॉपर आपल्या सोबत आहे, जी बऱ्याच विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, काउन्सिलिंग करते, अशी हर्षाली, तुझं स्वागत आहे। आता हर्षाली, सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत, मेल्स येत आहेत, टेलिग्रामवर मेसेज येत आहेत की आम्हाला 109 मार्क्स होते, 110 मार्क्स होते, 120 मार्क्स होते आणि आम्हाला पर्सेंटाइल 24 आहे, बरोबर आहे, आणि MSTCT क्वालिफाईड सुद्धा झाले नाहीत। तर नेमकं अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचंय? आता सर्वात पहिलं तर खूप मोठे मोठे ग्लिचेस आलेले आहेत रिझल्ट्स मध्ये। फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही तुमची आन्सर किट डाउनलोड केली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट केलेला आहे, तर पहिलं तर तुम्ही तुमचे पर्सेंटाइल चेक करा, लीगली किती यायला पाहिजे, आणि तुमचा रिझल्ट चेक करा। इफ यू आर सॅटिस्फाईड देन ओके। सेकंडली, जर तुम्हाला मार्क्स खूप आहेत आणि पर्सेंटाइल खूपच कमी आहे, म्हणजे अराउंड 20 to 30 च्या मध्ये आहेत, तर तो म्हणजे एक मोठा ग्लिच। इवन इफ तुम्हाला 60 च्या अराउंड मार्क्स आहेत, ऑन एन एव्हरेज खूप स्टुडंट्सला 50 to 60 मध्ये मार्क्स आहेत आणि त्यांचे पर्सेंटाइल डायरेक्टली 4 आणि 5 आलेले आहेत, जे की पॉसिबल नाहीये। तुम्हाला साधारणतः 45 to 50 पर्सेंटाइल एट एनी कॉस्ट यायलाच हवे आणि कधीच तुम्हाला कुठल्याही सब्जेक्ट मध्ये 0 पर्सेंटाइल नाही येऊ शकत। जर असा एखादा सब्जेक्ट दिसतोय जिथे तुम्हाला 0 पर्सेंटाइल येतात, त्याचा म्हणजे की तो एक मोठा ग्लिच आहे। तर अशा ग्लिचेसचं काय करावं? फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही तुमचे पर्सेंटाइल प्रिडिक्ट करावे। पर्सेंटाइल कुठून प्रिडिक्ट करावे? आय हॅव माय वेबसाईट हर्षाली एज्युकेशनल फर्म.साईट, तिथे जावा, तुम्ही तुमचे पर्सेंटाइल प्रिडिक्ट करा, ऍक्च्युअल मध्ये किती येतात, तुम्ही तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क्स फिल करा, ऍग्रीगेट पर्सेंटाइल किती येऊ शकतात तर तुम्हाला समजून जाईल। सेकंडली, जर हा प्रॉब्लेम असेल तर तुमचा रिझल्ट, तुमची डेट, कुठल्या दिवशी तुमचा पेपर होता आणि तुमची शिफ्ट, हे सर्व कमेंट करा आणि आम्हाला देखील शेअर करा। आणि सेकंडली, तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे, त्या रजिस्टर्ड ईमेल आयडीनी तुम्हाला CET सेलला मेल करणं हे खूप गरजेचं आहे। एक सिंगल मेल केल्याने ते तुम्हाला रिप्लाय देतील ही अपेक्षा ठेवू नका। माझ्या हिशोबाने जितक्या जास्त वेळा तुम्हाला मेल्स टाकता येईल तितक्या जास्त वेळा त्यांना रिच आउट व्हा, त्यांना कॉल्स करा, त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करा। आम्ही सुद्धा आमच्या साईडनी करत आहोत, बट तुम्ही सुद्धा कुठलीही प्रकारची कमी ठेवू नका। रजिस्टर्ड ईमेल आयडी, त्याच्यासोबतच फॅमिली मेंबर्सच्या ईमेल आयडीनी तुमचा रिझल्ट, तुमचा इश्यू, तुमच्या शिफ्टची डेट, तुमचं शिफ्ट मॉर्निंग इव्हनिंग, तुमचे कॅल्क्युलेटेड प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स आणि जो तुमचा स्कोर कार्ड आलेला आहे तो, हे सगळं त्यांना अपलोड करा। डिटेल्ड डेटा द्या, तुमचं हॉल तिकीट देखील अपलोड करा, ज्याने तुम्ही एक लीगल कॅन्डिडेट आहात हे प्रूव्ह होतं, तरच तुमचा इश्यू रिझॉल्व्ह होऊ शकतो। नाहीतर हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणं इज व्हेरी डिफिकल्ट। तर अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्या या प्रॉब्लेम सोबत म्हणजे झुंजत आहेत। तर असे विद्यार्थी ज्यांचे मार्क्स जास्त आहेत पण पर्सेंटाइल कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला बेस्ट पर्सेंटाइल पडले आहेत तर तुमचे मार्क्स, पर्सेंटाइल आणि तुमचं ड्रीम कॉलेज कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। त्याच्यासोबतच तुम्ही जर वेदांत महाराष्ट्राचा MSTCT क्रॅश कोर्स, वेदांत महाराष्ट्र टेस्ट सिरीज आणि त्याच्यासोबतच वेदांत महाराष्ट्राच्या YouTube चॅनलवर जर तुम्ही शिकला असाल तर हे आमच्यासोबत शेअर करा, कारण हा वेळ आहे तुमचा रिझल्ट सेलिब्रेट करण्याचा, कारण इट्स टाइम टू सेलिब्रेट युअर रिझल्ट। तो रिझल्ट आमच्यासोबत शेअर करा, आपण त्याला खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करू। तुमचे पॉडकास्ट, तुमचे इंटरव्ह्यूज हे सुद्धा आपण ऑर्गनाइज करणार आहोत। त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला भरायची आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता। त्याच्यासोबतच कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आलेले पर्सेंटाइल आणि तुमचं ड्रीम कॉलेज। थांबूयात इथेच। थँक्यू सो मच हर्षाली। आणि विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना हा गोंधळ निर्माण झालेला आहे, बरोबर आहे। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू अँड ऑल द बेस्ट। थँक्यू।